सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात सलाम. देवाची स्तुती करू, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. या सायंकाळच्या वेळेस परत ते बापाने आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि ही संध्याकाळची वेळ आपल्या जीवनामध्ये दिली आहे. त्याबद्दल आपण देवाचा आभार मानू आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि म्हणून या प्रियानो, आज परत एकदा आपण या प्रार्थनेमध्ये असताना आपण देवाचे वचन जे आजचा मननाचा शास्त्र भाग आहे तो आपण वाचून घेऊ. मग त्यानंतर आपण प्रार्थना करू आणि मग आपण देवाचं वचन ऐकू. म्हणून या आपण आजच्या मननाचा शास्त्र भाग आहे योहानाचे सुवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 3. योहानाचे सुवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 3. आपण 1 पासून तर 3 पर्यंत हे वचने वाचून घेऊ. 1 पासून तर 3 पर्यंत वचने वाचून. पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीच्या येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. देवबाप करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद द्या. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या राजांचा राजा, या अखिल सृष्टीच्या निर्माण करणारे देवबापा, धन्यवाद देतो, स्तुती करतो आणि आभार मानतो. देवा, तो आम्हाला दिवसभर सांभाळून परत एकदा देवबापा तुझ्या मंदिरी तू आम्हाला घेऊन आला, त्याबद्दल आभार मानतो. आणि म्हणून देवबापा आज परत एकदा या सायंकाळच्या वेळेस परमेश्वर त्या तुझ्या वचनावरती आम्ही मनन आणि चिंतन करत असताना देवा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. परमेश्वर तुझं वचन समजण्यासाठी समजबुद्धी तू आम्हाला पुरव. आणि परमेश्वर तुझ्या पवित्र आणि सत्य या वचनामधून बोलण्यासाठी देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला कर, जेणेकरून परमेश्वर त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आणि या ठिकाणी उपस्थित असताना परमेश्वर त्या आमच्या लोकांना तुझे वचन देत असताना योग्य रीतीने परमेश्वर तुझे वचन मंडळीला मी देऊ शकू. म्हणून देवबापा तुझी कृपा द्या पुरव, असं मी त्याच्या नावापासून प्रार्थना करतो. सर्व काही परमेश्वरा मी तुझ्या पवित्र हाती सोडतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून आहे, आमीन. प्रेम, यावेळेस आपण देवाचे वचन वाचून घेतलेलं आहे आणि या वाचलेल्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर देव आज या सायंकाळच्या समयी आम्हाला काय मार्गदर्शन करत आहे त्याच्या वचनाच्या माध्यमातून ते आपण या सायंकाळच्या समयी समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून पाहत्यानो, या भूतलावरती ज्या वेळेस एखादा मुलगा जन्माला येतो त्यावेळेस प्रियजनांनो, दैहिकतेने तो जन्माला येत असतो. आई वडिलांच्या माध्यमातून आपण पाहतो की ज्यावेळेस एखादा मुलगा एखादी मुलगी जन्माला येते ती दैहिक रीतीने जन्माला येत असते आणि आपलं जीवन दैहिकतेने घालवत असतो किंवा दैहिकतेने आपलं जीवन हे जगत असतं. परंतु प्रियजनांनो, ज्यावेळेस आपण या शास्त्र भागाच्या माध्यमातून पाहतो तर प्रियजनांनो, दैहिक मनुष्याला एक आत्मिक जन्म पावणे, आध्यात्मिक रीतीने जन्म घेणे हे प्रियजनांनो अतिशय महत्वाचं असं आम्हाला पवित्र शास्त्र बायबल दाखवतं. दैहिक जन्म तर आहेच आणि दैहिक जन्म घेतलेला आहे तर त्यामधून आपण आपलं जीवन तर जगत आहोत. परंतु जर प्रियजनांनो एक आम्हाला सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन हे जर आम्हाला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, तर माझ्या प्रियजनांनो आम्हाला आध्यात्मिक रीतीने जन्म घेणं हे गरजेचंच आहे. जोपर्यंत प्रियजनांनो आपण आध्यात्मिक रीतीने जन्म घेत नाही तोपर्यंत प्रियनो आम्ही स्वर्गीय जीवनापासून हे वंचित राहतो. आणि म्हणून प्रियजनांनो, सर्वप्रथम आम्हाला नवीन जन्म म्हणजे काय आणि नवीन जन्म हा कसा होतो आणि प्रियजनांनो
नवीन जन्म होणे का गरजेचेच आहे, आणि नवीन जन्म झाल्यानंतर काय, आणि नवीन जन्म झाला नाही तर काय, अशा अनेक गोष्टी आहेत प्रियजनांनो, की आपलं हे जीवन जगत असताना एका नवीन जन्माविषयी आपण पाहतो. तर प्रियनो, या अनेक गोष्टी आहेत की आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आपण नवीन जन्माविषयी पाहत आहोत, तर आम्हाला नवीन जन्म हे व्हायलाच पाहिजे. तर नवीन जन्म हा कसा होतो, आणि जर नवीन जन्म झालाच नाही तर काय, असे अनेक प्रश्न प्रियानो एक आम्हा समोर असतात. आणि म्हणून प्रियजनो, नवीन जन्म यासाठी आम्हाला महत्वाचा आहे की आम्हाला जर एक सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन हे प्राप्त करायचं आहे, तर प्रियजनांनो आम्हाला नवीन जन्म किंवा नवीन जन्माचा अनुभव हा आम्हाला घ्यावाच लागेल. जर आम्ही प्रियजनांनो त्या नवीन जन्माचा अनुभव आमच्या जीवनामध्ये नाही, तर आम्ही त्या सार्वकालिक एक आनंदापासून किंवा सार्वकालिक जीवनापासून आम्ही वंचित हे राहत असतो. आणि म्हणून नवीन जन्माचा अनुभव हा घ्यायचा आहे. तर पहिली महत्वाची पायरी ही आपल्या जीवनामध्ये जी असते ती म्हणजे प्रियानो पश्चाताप. नवीन जन्मासाठी पश्चाताप करणं ही अतिशय महत्वाची पायरी आहे. पश्चाताप म्हणजे प्रियानो पापापासून फिरणं, पापापासून मागे फिरणं असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून प्रियजनांनो, आपल्या जीवनामध्ये नवीन जन्म पावण्यासाठी आम्हाला पश्चाताप हा करावा लागेल. परंतु पश्चाताप तर करायचाच आहे, परंतु पापापासून आम्हाला मागे फिरायचं आहे. तर पाप म्हणजे काय हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. कारण पश्चाताप तर करायचा आहे, परंतु पाप काय आहे, पापाविषयी आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पुष्कळदा आपल्याला आम्ही पाहतो किंवा ऐकतो, पुष्कळ ठिकाणामध्ये किंवा पुष्कळशा मंडळांमध्ये फक्त आणि फक्त प्रियजनांनो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं याविषयी शिकवलं जातं. प्रभू येशू ख्रिस्तावरती तुम्ही विश्वास ठेवा, बस या काही गोष्टी शिकवल्या जातात. परंतु आपल्या पापांविषयी पश्चाताप करणं या गोष्टी ज्या आहेत प्रियानो आज पुष्कळशा ठिकाणामध्ये शिकवलं जात नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, पाप काय आहे आणि पापाविषयी जे पश्चाताप आहे, पश्चाताप करणं आहे, नवीन जन्म पावणं आहे, हे प्रियजनांनो आज आम्हाला समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, पापाविषयी जर आपण पाहिलं तर पाप काय आहे, जर असा आपण एक प्रश्न आपल्या समोर ठेवला तर पहा पाप म्हणजे काय असं जर विचार केला, तेव्हा पहा देवाचे वचन याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला फक्त एकच वचन मी वाचतो, असं तर अनेक उदाहरणं किंवा अनेक वचनं आम्हाला पापाविषयी पाहावयास मिळतात. परंतु एक वचन मी आपल्या समोर वाचन करत आहे की पाप म्हणजे काय आहे. तर या ठिकाणी याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, याकोबाचे पत्र याच्या 4 अध्याय आणि वचन 17 मध्ये म्हटलेलं आहे की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. देवाचे वचन पापाविषयी ज्या वेळेस पाहत आहे तर स्पष्टपणे या ठिकाणी देवाचे वचन आम्हाला उलगडा करत आहे की पाप हे काय आहे, पाप म्हणजे काय, असा प्रश्न आपण ठेवतो. तर वचन स्पष्ट करत आहे आम्हाला की जर आम्हाला एखादी गोष्ट किंवा चांगले करणे हे आम्हाला कळत आहे, कारण त्याला परमेश्वराच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला चांगलं काय आहे, वाईट काय आहे, या सर्व गोष्टी परमेश्वराचे वचन आम्हाला कळवतं. आणि म्हणून जर आम्हाला परमेश्वराचे वचन आम्हाला चांगलं काय आहे ते दाखवतं, चांगलं करणं काय आहे, चांगल्या कृती काय आहे हे आम्हाला दाखवतं. परंतु जर आमचं वागणं त्याप्रमाणे नाही, त्यानुसार आमचं आचरण नाही, तर त्या ठिकाणी पाप आहे. म्हणून वचन स्पष्ट म्हणते की चांगलं करणं हे तुम्हाला कळत असून जर तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे तुमची कृती नाही, तर ते तुमच्यासाठी पाप आहे. आणि मग जर आपण दुसरा पुढे पापाविषयी पुढे पाहिलं तर पापाचे वेतन मरण आहे असं देवाचे वचन आम्हाला म्हणतं. परंतु त्या मरणाकडे न ओढलं जाता
कारण पापाचे वेतन हे मरण आहे असं आम्हाला रोमकरास पत्रामध्ये पाहावयास मिळतं. परंतु पापामुळे जे परिणाम आहे त्याकडे आम्ही ओढले न जाता तर आजच्या शास्त्र भागानुसार किंवा आजच्या विषयानुसार की आम्ही पापाविषयी पश्चाताप करावा. कारण चांगले करणे कळत असून जर आम्ही ते करत नाही तर पाप आहे. आता चांगलं काय आहे तर पाप येणं चांगले म्हणजे त्यानं कोणाचं मन न दुखवणं आहे. बेविचार करू नका असं देवाचे वचन म्हणतं. मग प्रियजनो बेविचार न करणं आहे, चोरी आहे, खून आहे, फसवेगिरी आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत. परंतु परमेश्वराचे वचन म्हणतात तुम्ही त्याप्रमाणे करू नका, लबाडी करू नका, आज्ञेचे उल्लंघन करू नका. या ज्या गोष्टी आहेत हे चांगले करणं आहे. म्हणजे हे चांगलं करणं आहे, एखाद्याला मदत करणं, एखाद्याविषयी करवळा येणं, त्याचं सहाय्य करणं, त्याच्यासाठी थांबणं, हे चांगलं करणं आहे. परंतु जर चांगलं करणं आम्हाला कळत असून देखील आम्ही त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे आमचं आचरण आम्ही ठेवत नाही, तर कुठेतरी आम्ही पापाला आमंत्रण देतो किंवा त्या पापामध्ये पडतो. जसं प्रियजनो देवाच्या आज्ञेचे पालन करणं ही चांगल्या गोष्टी आहेत. कारण देवच आम्हाला सांगतो ना, सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण उत्पत्तीचे पुस्तक पाहतो तेथूनच आम्हाला आज्ञेविषयी आम्हाला पाहावयास मिळतं की तुम्ही या आज्ञेचे पालन करा, या नियमाचे पालन करा. परंतु जर त्या ठिकाणी आम्ही पाहतो आज्ञेचे उल्लंघन होत आहे, आज्ञेनुसार जर आमचे जीवन नाही तर त्या ठिकाणी पाप आहे. कारण आपण आदम आणि हवेचे जीवन त्या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपण पाहतो. परमेश्वर देवाने त्यांना तर आज्ञा केलेलीच होती की तुम्ही त्या झाडाचे फळ खाऊ नका. याप्रमाणे स्पष्ट परमेश्वर देवाने त्यांना ही आज्ञा दिलेली आहे. परंतु जर त्या ठिकाणी आज्ञेचे उल्लंघन होत आहे तर त्या ठिकाणी पापाला आमंत्रण हे दिलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे आदम आणि हवेच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट आपण पाहतो. म्हणून देवाचे वचन म्हणतं की चांगले करणे हे कळत असून त्याप्रमाणे आपण वागत नाही, त्याप्रमाणे आपण करत नाही, ते आपल्याबद्दल त्या ठिकाणी ते पाप आहे. आणि म्हणून या पापांबद्दल आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. ते अगदी सपशीर आपल्या समोर एक गणित या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे की आम्हाला पश्चाताप करायचा आहे. परंतु कोणत्या गोष्टीविषयी? पापांविषयी. परंतु पाप काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवाचे वचन म्हणतं की चांगले करणे कळत असून त्याप्रमाणे वागत नाही, त्याला ते पाप आहे. आणि म्हणून या गोष्टींबद्दल आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीसाठी? नवीन जीवन किंवा नवीन जन्मासाठी आम्हाला पश्चाताप करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून पाप पश्चाताप करणं किंवा नवीन जन्म प्राप्त करणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीचा नवीन जन्म हा झालाच पाहिजे. नवीन जन्म सार्वकालिक जीवनासाठी खूप आणि खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रियजनांनो प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन जन्म पावणे हे गरजेचं आहे. मग प्रियजनांनो आम्ही कितीही चांगले लोक असो, आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये आम्ही किती चांगले लोक असो किंवा आम्ही किती श्रीमंत व्यक्ती असो, आम्ही किती दानशूर व्यक्ती असो, आम्ही किती नामांकित व्यक्ती असो, आमचे शिक्षण किती घेतलेलं असो, आमचे शिक्षण खूप मोठं घेतलेलं असो, परंतु प्रियजनांनो शिक्षणाच्या द्वारे किंवा आमच्या श्रीमंतीच्या द्वारे किंवा आमचं जीवन चांगलं आहे याद्वारे आम्हाला प्रियजनांनो सार्वकालिक जीवन हे मिळत नाही. तर प्रियजनांनो जे देवाचे राज्याविषयी आपण वाचलं की देवाचे राज्य त्या व्यक्तीला मिळेल. तर प्रियजनांनो देवाचे राज्य पाहायचं आहे, देवाचे राज्य मिळवायचं आहे तर आम्हाला नवीन जन्म प्राप्त करणं, नवीन जन्म घेणं आध्यात्मिक रीतीने हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून पहा प्रियानो, जो शास्त्रभाग आपण वाचन केला ना त्यामध्ये निकदेम या व्यक्तीविषयी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हा जो व्यक्ती आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि प्रियानो हा काही एखादा साधारण व्यक्ती आहे असं नाही. तर पवित्र शास्त्र बायबल आपण जर योहानाचे सुवर्तमान 3 अध्याय 1 पासून जर पुढच्या वचने आपण वाचन केलं तर आम्हाला त्याच्याविषयी तो काय आहे, कसा आहे हे आम्हाला उल्लेख त्या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये पाहावयास मिळत
प्रियजन, जर आपण त्याच्याविषयी पाहतो तर असं म्हटलंय तो यहुद्यांचा अधिकारी आहे म्हटलेलं आहे. यहुद्यांचा अधिकारी आहे, इस्रायलांचा शिक्षक आहे, तो एक धर्म पंडित आहे प्रियजन. मग पहा प्रियजन, मी म्हटलं की आपण कितीही चांगले व्यक्ती असो, श्रीमंत असेल, आपण आपल्या घरामध्ये चांगले असू, दानशूर असू, तर प्रियजन आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते असं नाही. तर आम्हाला नवीन जन्म पावणे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा जो निकोदेम नावाचा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे, तर याची पदवी पाहतो काय म्हटलं, यहुद्यांचे अधिकारी आहे, इस्रायलांचा शिक्षक आहे म्हटलेलं आहे, तो धर्म पंडित आहे. मग प्रियनो, या व्यक्तीला नवीन जन्म पावणे काय गरजेचं आहे? कारण त्याच्याकडे तर एज्युकेशन आहे, शिक्षित आहे, धर्म पंडित आहे, तो एक अधिकारी आहे. मग या व्यक्तीला देवाचे राज्य पाहण्यासाठी नवीन जन्म पावणं का गरजेचं आहे? पण माझ्या प्रियानो, या गोष्टींच्या द्वारे देवाचे राज्य पाहता येत नाही. केवळ आणि केवळ जोपर्यंत आमचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या सार्वकालिक जीवनापासून आम्ही वंचित हे राहतो. म्हणून माझ्या प्रियानो, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी नवीन जन्म पावणं हे गरजेचं आहे. मग पहा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती ख्रिस्तामध्ये नवीन जन्म पावतो, त्यावेळेस पहा प्रियजन, त्याच्या जीवनाची वाटचाल आम्ही पाहतो. त्याच्या जीवनाची वाटचाल ही ख्रिस्तासारखी असते. ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून चालणं हे त्याचं जीवन असतं. म्हणजे प्रियजन पहा, सार्वकालिक जीवनाचा आनंदाच्या मार्गावरती तो व्यक्ती असतो. सार्वकालिक जीवनाचा आनंदाच्या मार्गावरती तो व्यक्ती असतो. तो व्यक्ती प्रियजन, सर्वप्रथम त्याच्या जीवनामध्ये तो व्यक्ती पश्चाताप करतो. मग पहा प्रियजन, तो व्यक्ती, कोणता व्यक्ती? जो नवीन जन्म पावतो तो व्यक्ती प्रियजन पापापासून दूर राहतो. कारण त्याने पश्चाताप केलेला आहे, पापांविषयी पश्चाताप करत आहे, आणि म्हणून तो पापापासून दूर राहतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती निंदकाच्या बैठकीत बसत नाही. नवीन जन्म पावलेला व्यक्ती वचन, देवाचे वचन, प्रार्थना याला प्रियजन अधिक महत्व देतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती हा आत्मिक रीतीने मजबूत आणि मजबूत होत पुढे चालत असतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती हा देवाचे गौरव मला कसं करता येईल, कोणत्या ठिकाणी करता येईल, कशा रीतीने देवाचे गौरव माझ्या जीवनाच्या माध्यमातून होईल, या सर्व गोष्टीकडे तो पाहतो आणि याची संधी तो साधत असतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती देवाच्या मंदिराकडे धाव घेतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती सात्विकतेने चालतो, आणि नवीन जन्म पावलेला व्यक्ती प्रियजन जगी गोष्टींना महत्व देत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, तर मी थोडक्यामध्ये आपणास या गोष्टी सांगत आहे की नवीन जन्म पावलेला व्यक्ती हा कसा असतो. तर या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून पहा, या नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीला हा एक धार्मिक व्यक्ती ठरतो. नवीन जन्म पावलेला व्यक्ती हा नीतिमान व्यक्ती असा ठरतो. आणि म्हणून नवीन जन्म पावलेला व्यक्ती जो आहे प्रियजन, स्तोत्र 1:20 आणि 3 वचनानुसार तो धन्य असतो आणि प्रियजन आशीर्वादित व्यक्ती तो असतो. कारण तो नवीन जन्म ख्रिस्तामध्ये पावलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की नवीन जन्म पावलेला व्यक्ती देवाच्या वचनाला, प्रार्थनेला महत्व देतो. म्हणून स्तोत्र 1:20 तो देवाच्या वचनामध्ये राहतो आणि देवाच्या वचनाचे अहोरात्र तो मनन करतो. कारण तो नवीन जन्म पावलेला आहे. म्हणून पहा प्रियजनांनो, संत पौलाचे उदाहरण आपण घेऊ. संत पौल ज्यावेळेस गलती येथील मंडळीला पत्र लिहितो, कारण तो नवीन जन्म पावलेला आहे, आणि म्हणून ज्यावेळेस गलती येथील मंडळीला पत्र लिहितो, आणि 2 अध्याय वचन 20 मध्ये तो काय म्हणतो या ठिकाणी, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. हा नवीन जन्म पावलेला व्यक्ती आहे. या ठिकाणी संत पौलाविषयी आपण पाहतो तर पहा प्रियजनांनो, संत पौल तर हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा व्यक्ती आहे. परंतु ज्या वेळेस आपण
प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय वाचतो, त्या ठिकाणाच्या पुढे आपण मग पाहतो तर त्याच्या जीवनाचा पालट झालेला आहे. म्हणजेच त्यांनी नवीन जन्म ख्रिस्तामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी बोलताना तो उल्लेख करत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे. मी ख्रिस्ताबरोबर. पाप्यानो, आपण उत्तम शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळेस उपदेश ऐकतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगासाठी तो दुःख सहन करत वधस्तंभावरती गेला. आणि दोघी आजूबाजूला, त्या वधस्तंभाच्या आजूबाजूला 2 वधस्तंभ आम्हाला दिसतात आणि ते चोरांचा आहे असं आम्ही पाहतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस संत पौल उल्लेख करतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे, मग काय हा चोर होता का? नाही प्रियजनांनो, हा चोर तर नव्हताच, परंतु एक ख्रिस्त विरोधक आम्हाला आढळतो. आणि मग प्रियजनांनो, तो ख्रिस्ता या ठिकाणी म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खिळलेलो आहे. आणि पुढे जेव्हा पाहतो तर यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. तर या ठिकाणी तो उल्लेख करत आहे की ख्रिस्त आता माझ्या ठाई जगत आहे. प्रियनो, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो याचा विषय जर आपण पाहिलं तर प्रियजन पहा, पूर्वी जे मी करत होतो म्हणजे ख्रिस्त विरोधक होतो तो आता मी नाही. म्हणजे ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे, तर आता ख्रिस्त विरोधक जो मी होतो तो माझ्या ठाई जगत नाही. जो मी पूर्वी ख्रिस्ताचा छळ करणारा होता तो आता माझ्या ठाई जगत नाही. जुन्या आदामाचा स्वभाव माझ्यामध्ये होता, तो जुना आदाम माझ्यामध्ये जगत नाही. जुना स्वभाव माझ्या द्वेष करणारा होता, तो स्वभाव घेऊन मी आता जगत नाही. पूर्वी माझे जीवन पापाच्या अधीन होतं, ते माझ्या ठाई जीवन जगत नाही. तर आता काय? ख्रिस्ताचे जीवन, पूर्वीच्या गोष्टी सोडलेल्या आहे आणि आता ख्रिस्ताला धारण केलेलं आहे. एक नवीन जन्म त्याने ख्रिस्तामध्ये धारण केलेला आहे. आणि म्हणून त्याच्या ठाई आता जो आनंद देणारा, आनंद करणारा तो ख्रिस्त त्याच्या ठाई जगत आहे. आणि म्हणून तो म्हणतो की यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, एक नवीन जन्म काय आहे? नवीन जन्म हे काय आहे हे आम्हाला समजून घेणं आणि मग नंतर नवीन जन्मानुसार आम्हाला जीवन जगणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून प्रियानो, एक सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी नवीन जन्म हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला आशीर्वादित होण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी नवीन जन्म हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ज्यावेळेस निकोदेम प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला तेव्हा असं म्हणतो की येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मलेल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, हे जे देवाचे वचन आहे नवीन जन्माविषयी, तर प्रियानो आपण या वचनावरती विश्वास ठेवू, या वचनाला आपण स्वीकारू आणि प्रियानो ख्रिस्तामध्ये आपण चालत राहू आणि ख्रिस्ताला आपण आनंदित करू, ख्रिस्ताचा आपण गौरव करू. म्हणून देवबाप करो आजच्या या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद. थँक्यू.